दिलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे तुमच्या या टीमचं. त्यानंतर भूपेंद्र पाटील अर्थात आगरी सेना भूपेंद्र पाटील अर्नाला याचकडनं देखील टीमसाठी शुभेच्छा आल्या. नारंगी टीमसाठी शुभेच्छा इथे आल्यात. निहार भोईर आणि भूपेंद्र पाटील यांच्याकडनं या शुभेच्छा आल्यात. त्याप्रमाणे मंगलदास घरत यांच्याकडनं सुद्धा युवराज आणि त्यांचे वडील अर्थात सुनील वैती यांचं अभिनंदन केलेलं आहे. मंगलदास घरत हे देखील असं व्यक्तिमत्व आहे, नेहमीच टीमला असेल समालोचकांना असेल ऊर्जा देण्याचं काम नक्कीच त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून केलं जात आहे. मागचा मॅच रफ अँड टफ झाला होता, रफ अँड टफ टच अँड गो वाला मामला होता. पण जसं ती टचवाली लाईन आहे ना, ती पार करताना कदाचित आईभाऊ आणि मारंबलपडा तुम्ही जास्त वेळ घेतला, थोडंसं अडखळले तोल गेला. फिनिश लाईन तुम्हाला क्रॉस करायची होती, पण फिनिश लाईन फिनिश करताना थोडेसे अडखळले. एक पुढचा मोठा मॅच विराज आणि ओमकार वैती पहिले षटक हाताळण्यासाठी धीरज सज्ज होतोय. पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क इज ह्यूज षटकार. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आते साथ दिखा दिया विराज ने धीरज को कि ये मैच एक हाई वोल्टेज रोमांचक मैच होने वाला है. लॉन्ग ऑन के ऊपर से बाएं हाथ की बल्लेबाज ने मारा है एक शानदार सिक्सर. आणि विराजचं कौतुक काय अप्रोच होता, पहिल्या चेंडू फेस करत होते आणि माइंडसेट आहे, क्लिअर माइंडसेट आहे की आमचा खेळ आक्रमक आहे, स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल खेळ आहे, नॅचरल खेळ आम्ही करणार, आक्रमण करणार. विराजनं या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती धमाका, त्यानंतर केले कमबॅक, थोडंसं लांब ठेवलं होतं चेंडूला. आणि संपूर्ण स्पर्धा म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ असेल, आमचा NCC बीच्या सर्व खेळाडू असतील यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेली नारंगी ग्रामीण धमाका 2025. धन्यवाद देतोय त्या वैतरणा परिसरातील सर्व संघ. आज चंदन सर गटामध्ये जे संघ खेळलं तिथे जे असोसिएशन देखील काम करते त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेमध्ये आपण जे संघ उपलब्ध झाल्या त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. करा एखादी स्पर्धा आहे ना, आयोजन करणं आणि त्याचं नियोजन करणं इतका भाग असतो, पण खेळाडूंचा प्रतिसाद, संघांचा सहभाग हाही महत्त्वाचा असतो. तर संघाने दिलेला प्रतिसाद, सहभाग हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मॅच रंगला मैदानावरती, क्वालिफायर वाला मॅच मैदानावरती आहे. और बेहतरीन गेंदबाजी धीरज की अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है डीप मिड विकेट के ऊपर से. गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए. फेमस मुंडा काय सुरुवात केली आणि प्रमुख गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये मैदानावर 4 विकेट होत्या धीरज पाटीलच्या आणि त्या खेळाडूवरती केलेलं, त्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण. कोटाबाईचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये फील्ड जरूर केलाय, पण आता थोडासा स्माईल विराजच्या चेहऱ्यावरती देखील आहेत, कारण त्याला माहिती होता ही रिस्की रन होती, ही धोकादायक रन होती. ती नाही, जसा मागचा मॅच जसा रंगला होता प्रशांतजी आदवडे आणि धनंजय पाटील होता, तो मॅच आहे ना, जसा वाडीवचा जो गाव आहे ना, बरोबर वैतरणाच्या 2 त्या खाडींच्या मध्ये तो गाव आहे, बरोबर बेट आहे. पण आता तो मॅच पण तसा 2 टोकामध्ये फसलेला होता मॅच. तो फसलेला मॅच अलगद बाहेर काढलेला आहे. आणि त्यानंतर हा क्वालिफाईंग वाला मॅच, क्वालिटी दाखवणारा मॅच मैदानावरती सुरू आहे. तो क्या शुरुआत हुई है सर, लेकिन किसके सामने हुई है? जिन्होंने मैडन ओवर डाला था उनके सामने हुई है. 2 बेहतरीन सिक्सर लगाया और एक रनआउट का मौका बन सकता था अगर वहां पे वो गेंदबाज धीरज फिसलते नहीं तो शायद डायरेक्ट हिट पे ये बैट्समैन आउट हो. बिल्कुल, लेकिन वहां फसले तो ठीक है, गेम में नहीं फिसलने चाहिए. गेम तसा आहे, हा मॅच असा आहे तुमचा क्वालिफायर वाला मॅच आहे. पहिले 3 पर्व पाहिली या अशा ग्रामीण चषकातली, त्याच्यामध्ये हे दोन्ही संघ आहेत ना, त्या क्वालिफायच्या रेसमध्ये नव्हते, किंवा नारंगी संघ क्वालिफाय पण झाला नव्हता पहिल्या 3 पर्वामध्ये. आता ती संधी आहे, ही संधी नाही गमवायची दोन्ही टीमला. गावदेवी वैतीपाडा असेल, टीम NCC नारंगी बी संघ असेल, ही संधी आले तुम्हाला जी क्वालिफाय व्हायची. आज नहीं तो कभी नहीं. 365 दिनों का इंतजार होगा सर, अगर आज नहीं किया तो. गेंदबाज 365 वाले अपने 24/7 कॉमेंटेटर थोड़े से दूर आहे. फोन आला होता की उल्लेख जरूर झालाय त्यांचा. अकोटाबाचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ बॉल केला स्क्वेअर लेग रिझन मध्ये, क्षेत्ररक्षकाला वेगाने फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहेत. थ्रो झाला, 1 धाव या चेंडूवरती बोर्ड. चांगली कॉलिंग केली ओमकारनं कॉलिंग केली की बाबा थांब तिथे थांब. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 14. आपने कहा ना अभी नहीं तो कभी, नेवर से देयर इज अ स्टिल टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, बिकॉज ऑल्सो कॉन्सेप्ट
इट्स टू लेट, कभी नहीं कहना अभी थोड़ी देर है या अगली बार देखेंगे, कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. पहिले षटकाचा खेळ संपलाय. डीजे राज बहुत ही बेहतरीन डीजे वर्क. सही कहा सर आपने, अभी नहीं तो कभी नहीं, कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. और दोनों ही बेहतरीन टीमें हैं. गेंदबाज आ गए हैं. अगले गेंदबाज राइट आर्म ओर से निशात की पहली गेंद जड़ों में की थी और इसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद है, दूसरा रन लेना चाहेंगे. बहुत ही बेहतरीन थ्रो आया है वहां पर. अंपायर का इशारा आता हुआ थर्ड अंपायर. मागे जेव्हा प्रशांत आणि धनंजय कॉमेंट्री करत होते त्यावेळेला मी थोडंसं बाजूला होता. तिथे भरपूर वैतरणाचे खेळाडू देखील आहेत. तिथे काही मित्रही आमचे आहेत. वाढीवचा संघ देखील तिथे दाखल झाला आहे. ते सांगत होते की थोडासा तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत. मी बोललो वेळ का देत आहेत, कारण कोणावरती चुकीचा डिसिजन घेण्याची वेळ येऊ नये म्हणून तो वेळ घेतात. तो वेळ का घेत आहेत, कारण चुकीचा डिसिजन घेऊ नये. हाही डिसिजन बघा, हा डिसिजन थ्रो आलाय, जतीन पाटीलचा थ्रो हातामध्ये आलाय निशादच्या. आणि हातामध्ये येत असताना ज्या वेळेला चेंडू लागलाय स्टंपला त्यावेळेला फलंदाज क्रीजच्या आत बाहेर. आणि डिसिजन येणार आहे आत की बाहेर, क्रीजच्या आत की क्रीजच्या बाहेर. हा आत बाहेर वाला खेळ आहे. दोन्ही अँगलला पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणून थोडासा वेळ घेतला जातोय. त्याकरता थोडासा वेळ घेतला जातोय. चेंडू गॅदर केला गेला, स्टंपला लागलाय त्यावेळेला ओ हो 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 डिसिजन येतोय, डिसिजन येतोय. तिसऱ्या पंचाचा इशारा OUT आउट. गडी बाद. सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया Thank you. भूकल्या. विराजनं काय सुरुवात केली होती, धमाकेदार होती. 2 षटकार विराजनं टोकले होते. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. इनिंगला वाढवायचं होतं. एकदा तुम्हाला 2 धावा नाही घ्यायच्या होत्या तर लाऊड कॉल द्यायचा होता. तुम्ही नॉनस्ट्राईकला होते, तुम्ही शेवटला पाहत होते तो चेंडू, तुम्हाला कॉलिंग करायचं होतं. या नवीन फलंदाज मैदान दाखल होते रोहित. हेलो निशात की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, इसे खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में. धीरज वहां पर मौजूद और जब तक फील्ड करेंगे 1 रन भागकर दोनों ही बल्लेबाज आसान से पूरा करेंगे. सर मैं एक कहना चाहूंगा, बाएं हाथ के बल्लेबाज बहुत कम ही यहाँ पर 6 मारते हैं और नए बॉल से 2 6 लगाया था, तो आपको वहां पे थोड़ा सा वेट करना चाहिए था क्योंकि बहुत ही बेहतरीन फील्डर थे वहां पर. बिलकुल आपने सही कहा. जर तुम्ही इतका विचार करू शकता तर कदाचित त्या बॅट्समनला विचार करायचा होता. कारण तुम्ही असे विचार मांडा की तुमच्या विचारावरती कोणीतरी विचार केले पाहिजे. आपका सोच ऐसी रखो की आपके सोच के ऊपर किसी ने सोचना जरूरी है. आणि एक चांगला विचार तुम्ही मांडला. मी येणार आहे तुमच्या दिशेनं. 1.2 षटकांचा खेळ. धावा दाखल होती. 1 गडी बाद 16 धावा. रोहित ऑन स्ट्राईक. अकोटप्याचा चेंडू होता, हुक करायचा होता. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत हेमेंद्र वेगाने आले, ते चेंडूवरती थ्रो करतील तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि जैसे आपने कहा ना, अशा वेळेला तुम्हाला जेव्हा स्टार्ट मिळालाय, सुरुवात मिळालाय, मग एक मोठी इनिंग साकारायची आहे. एक इनिंग जी साकारायची आहे, कदाचित तुम्ही 13 केल्या त्याच्याऐवजी 23 किंवा 33 धावा करू शकले असते. क्योंकि बेस्ट वर्सेस बेस्ट है ये मैच. नारंगी NCC नारंगी B वर्सेस जो टीम खेल रही है, बहुत ही दोनों ही अच्छी टीमें हैं. बहुत ही अच्छी गेंद निशात की, गिर कर थोड़ी सी गेंद ने काटा बदला, सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. शेवटच्या क्षणी जसं आपण उल्लेख केला तर काटा बदलला. चेंडू जो कट झालाय तो बघा असा आउटस्विंगर होतो ना, आउटस्विंगर तसा थोडासा आउटस्विंग हा चेंडू झालाय. कारण जसं अंगठ्याच्या बाजूचं बोट असतं त्याच्यावरती थोडासा जोर दिला तर तो आउटस्विंगर आपण नेहमी पाहतोय, तसा थोडा चेंडू हाताळला गेला होता. डॉट बॉलची सांगता 17 धावा खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध नाही आला, पण गॅपमध्ये झाला. गॅपमध्ये लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग नाही होऊ शकणार. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. डिफ्लेक्शन झाला, बिग डिफ्लेक्शन. चेंडू गेला सर फायलेग रिजन मध्ये. चौकार धावफलचा जाऊन पोहोचला. 21 1.5 षटकांचा खेळ. धावा आहेत 21. तो अच्छी शुरुआत है सर. और निशात जी अगली गेंद राइट आर्म ओवर से यॉर्कर लेंथ की गेंद थी, खेल दिया है. धीरज वहां पर मौजूद हैं और बहुत ही अच्छी फील्डिंग धीरज की और बहुत ही बेहतरीन थ्रो देख सकते हैं सर आप.
सीधा कीपर के दस्तानों में गया, 1 बाउंस। 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलगावती एक गडी बाद 22 धावा. 2 षटकं संपल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला तर 22च्या डबल 44 होतील. तिथपर्यंत प्रवास आई गावदेवी वैतीपाडा करतोय का ते पाहूया, किंवा तिसरं षटक कमबॅक करण्यासाठी कोण गोलंदाज देणार त्याच्यावरती चर्चा आहे. त्यांना 44 नाहीये तर कदाचित 34 पर्यंत थांबवायचं आहे नारंगीच्या संघाला. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक ब्रेक, ऐकूया धून आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025. जय पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होता. स्ट्रायकरला ओमकार वैती, 8 वरती ओमकार वैती खेळतायत. जय पाटील सज्ज होतील गोलंदाजीसाठी. कट झाला थोडासा बाहेर निघालाय पण विदिन द लाईन. रिव्ह्यू आहे तुमच्यासाठी, एक रिव्ह्यू आहे, कारण दोन्ही टीमला जसा आम्ही उल्लेख करतो एक रिव्ह्यू आहे. ज्याचा वापर तुम्ही वाईटसाठी करू शकता, ज्याचा वापर तुम्ही तो नो बॉल बिमर असेल त्यावेळेला करू शकता, एखादा धावबाद झालाय त्यावेळेला करू शकता, किंवा ज्या वेळेला पंचांना वाटेल पंच त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर करू शकतील. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. त्यावेळेला आपण चर्चा करू नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 जे आपण सध्या पाहतोय. आणि पहिल्या दिवशी जो क्वालिफाय झालेला संघ आहे युवा ग्रुप वाढीव तो देखील दाखल झाला आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण सुमित 11 फणसपाडा संघ क्वालिफाय झाला होता. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला होता त्यावेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण चेंडू थोडासा मधून गेलाय, कारण चेंडू बाहेर जरूर गेला पण तेपर्यंत तो विकेट किपर तक गेला होता. ज्यावेळेला बॅट्समन जवळ क्रॉस झाला त्यावेळेला विदिन द लाईन होता चेंडू. लोअर फुलटॉय चेंडू कारण जो रिव्ह्यू होता तो देखील तुम्ही कमावलेला आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे, ते देखील महत्त्वाचं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू हाताला गेला होता. फ्लायटेड डिलिव्हरी बीट केला, पूर्णपणे बीट केला, एअरमध्ये बीट केलाय मागचा चेंडू. बहुत अच्छी गेंदबाजी मानेगी जय की अगली गेंद, और बहुत ही अच्छी गेंद गिरकर गेंद ने काटा बदला, थोड़ा सा बाहर गई गेंद जिसके चलते अंपायर ने इसे वाइट करार दी, लेकिन टर्न अच्छा था सर इस पे. टर्न जास्त आहे. मी पण वाटलं ना जय पाटीलच्या त्या गोलंदाजीला 45 जवळपास 45 डिग्रीचा जो टर्न आहे ना, पण सुरुवात त्या व्हाईट लाईनच्या जवळला केली होती त्याच्यामुळे जास्त बाहेर निघालाय. पायावरती चेंडू लागला, शॉर्ट लेगला राहतोय स्वतः. यष्टी रक्षक जातील, फील्ड करतील, तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तर 2 टीम आपण दाखल झाल्या आहेत, पण फक्त तशी नोंद करा. सुमित 11 फणसपाडा आणि युवा ग्रुप वाढीव. 2.3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 24. तो आप बाएं हाथ का बल्लेबाज है और बाएं हाथ का गेंदबाज है. टेनिस क्रिकेट में यह हो या इंटरनेशनल क्रिकेट, दोनों ही बड़ा रोमांचक होता है. बाएं हाथ का गेंदबाज. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, बल्ले पे आई नहीं ठीक से. 2 रन लेना चाहेंगे लेकिन फील्डर वहां पर काफी तेज, और एक थ्रो आया है कीपर के पास. रनआउट का मौका और अंपायर का इशारा OUT, आपको जाना होगा डगआउट में. वन बाउन्स थ्रो केला गेला. एसटीएलच्या हातामध्ये बरोबर परफेक्ट थ्रो हितेश गवळनं केप केला आणि यस इस आउट. पंचाचा योग्य असा निर्णय. पोझिशनमध्ये परफेक्ट होते पंच. परतावा लागले ते रोहितला, इथे परतावा लागले. आणि संपूर्ण स्पर्धा जसं आपण DBNचा देखील उल्लेख करतोय, 4 कॅमेरानिशी आता या संपूर्ण स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग अर्थात टेलिकास्ट केलं जात आहे. DBNवरती आपण चर्चा का करतोय, कारण भरपूर यूट्यूब चॅनल आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. पण DBNनं केलेली प्रगती
जसा प्रशांत जाधवडेने देखील उल्लेख केला तर स्वतःचा स्कोरबोर्ड त्यांनी मेंटेन ठेवलेला आहेत. त्याच्यामध्ये ग्राफिक असतील, स्टॅटिस्टिक असतील, काही इक्वेशन असतील, या सर्व गोष्टी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कॅमेरा वर्क आहे ते कॅमेरा वर्क आणि योग्य वेळेला योग्य कसं दाखवायचं रिप्ले तेही पाहिलं आहे. तर DBNचं देखील खास कौतुक या स्पर्धेच्या निमित्तानं. सही कहा सर आपने. जय की अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड से, बहुत ही अच्छी गेंद. जय की बदन पर लगी, लेग बाय का इशारा आएगा मेरे हिसाब से, और लेग बाय का इशारा आया है. तो मैं सर आपने बहुत सही कहा. डीबीएन की मैंने देखा है, काफ़ी टूर्नामेंट में देख चुका हूँ डीबीएन लाइव पे. तो मैं इन लोगों की मैंने देखा है काफ़ी मेहनत, ग्राफिक्स, स्कोरबोर्ड. और मैं सभी वसई विरारकर अपने पालघर डिस्ट्रिक्ट के सभी लोगों से निवेदन करना चाहूँगा कि आप लोगों के लिए इतना मेहनत कर रहे हैं तो आप लोग भी सब्सक्राइब कीजिए और अपने भाई के चॅनल को आगे बढ़ाइए, डीबीएन लाइव को. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला, आज पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर काही यूट्यूब चॅनल आहेत. प्रत्येकजण चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जो जितकं मेहनत करेल ना, जितका चांगला देईल तितका तो प्रयत्न करेल, तितका तो पुढे जाईल. क्योंकि मेहनत आहे ना ते सूर्यप्रकाश इतके आहे, तुम्ही जितकी कराल तितकं चमकून निघणार आहे. जसं सनलाईट असते ना तसं ते अजून चमकून निघणार आहेत. ती मेहनत केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 2 गडी बाद 26. जय पाटिल ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है. 1 ओवर सिर्फ 2 रन. जैसे एक फरारी चल रही है और उस पर अचानक डिस्क ब्रेक लगा दिया है जय की गेंदबाजी ने. जसा दिव्यांचा उल्लेख केला तुम्ही, जयचा देखील उल्लेख केला आहे. बघा, असा खेळाडू म्हणजे मागच्या 3-4 वर्षामध्ये त्याने स्वतःला प्रूव्ह केले, सिद्ध केले. या टेनिस क्रिकेट बॉल असेल, लेदर क्रिकेट देखील चांगला तो खेळतो, स्वतःला प्रूव्ह केलेला आहे, सिद्ध केलेलं आहे. म्हणून जे त्याचं गोलंदाजीचं ते ॲनालिसिस होतं जे तुम्ही केलं होतं, कारण तिसरं षटक यायचं होतं ब्रेक लावण्यासाठी, ते ब्रेक लावणारं षटक आलं आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होतोय. हेमेंद्र येतोय. धावा धापलकावरती 26. पहिला चेंडू आणि आता काय हेमेंद्रला सवयच लागले पहिल्या चेंडूवरती विकेट घ्यायची. लागोपाठचा तिसरा मॅच आहे ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलंय. विकेट उमेशला परतावं लागलंय आणि म्हणून मी उल्लेख केला की बाबा आता हेमेंद्रला सवय लागले पहिल्या चेंडूवरती विकेट घ्यायची. आणि नरोत्तम मांगेला यांच्याकडनं 500 रुपये हेमेंद्रच्या या खेळीसाठी. या संपूर्ण जर आपण स्पर्धेमध्ये पाहिलं ना, हेमेंद्रच्या नावावरती भरपूर विकेट आहेत. पहिल्या सामन्यामध्ये त्याने 4 विकेट प्राप्त केले होते. आता येऊन पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतात. दुसऱ्या अँगलला आपण आई गावदेवी वैतीपाड्याचा चर्चा करू. तुमची सुरुवात या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 5 विकेट आतापर्यंत त्याने प्राप्त केल्यात आणि इकॉनॉमी आहे ना 1.85 ची आहे. इसीलिए मैंने पहले ही कहा था सर, डेप्थ ओवर स्पेशलिस्ट है ये. बहुत कठिन होता है आखिरी ओवर डालना सर. आखिरी ओवर में ऐसी गेंदबाजी करते हैं हेमेंद्र की अगली गेंद राइट आर्म ओवर से. बहुत ही अच्छी गेंद, इस गेंद दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में और फील्डर वहां पर मौजूद है और बहुत ही बेहतरीन कैच पकड़ेंगे और अब ऑन हैट्रिक होंगे हेमेंद्र. इसके बाद आता 3 दिवसानंतर म्हणजे 30 तारखेला हा विकेट बघा खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिसटाईम स्ट्रोक झाला. लॉंग ऑफ होणं क्षेत्ररक्षक आले पार. हेमेंद्रने आवाज दिला होता बाबा कॅच घे. आणि बरोबर 3 दिवसानंतर आई एकविरा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नारंगी ते कारला एकविरा इथे असा पदयात्री सोहळा जो संपन्न होणार आहे. बरोबर रविवारी संध्याकाळी आई एकविरा देवीच्या पालखीचं प्रस्थान एकविरा देवी मंदिर चौक नाका नारंगी इथून होणार आहे. आणि बरोबर तेच गाणं आईचं गाणं वाजवलं गेलं. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन हॅट्रिक आल्यात. 1 हॅट्रिक घेतले पण आता डबल हॅट्रिक झाली तर आजचा दिवस 27 मार्चचा दिवस आठवणीत राहणार आहे हेमेंद्रच्या. आणि त्याला हॅट्रिक देणार नाहीये असा विचार करून अजय भगतही आलाय. पण रन पण करायचे आहेत. विकेट थांबवायचे आहेत. या थोड्याशा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. अजय ऑन स्ट्राईक तर हेमेंद्र ऑन हॅट्रिक. नरोत्तम मांगेला आहे त्याने 500 रुपयाचा कॅश प्राइज लावले. हॅट्रिक ऑन हॅट्रिक आहेत.
ऑन हॅट्रिक वरती षटकार. मी म्हटलं ना अजय तयार आहेत. अजय सांगतात तुम्ही हॅट्रिक, मी माझी ट्रिक दाखवणार, षटकार ठोकणार, सिक्सर. पहले मैंने जिक्र किया था जब 22 हुए थे, मैंने कहा यहाँ से और 22 बनेगा तो 44, 33 या 32, 32 दवा दाबा, यहाँ से और 22 बनेंगे तो 44 बनेंगे या 34 बनेंगे. 34 त्याच्या जवळ आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धापलकावरती 32. और बहुत ही जिगरबाजी का स्ट्रोक था, क्योंकि कोई भी बैट्समैन होता है हैट्रिक ऑन है, हैट्रिक पे थोड़ा सा ज़्यादा सफल होता था, बट बैट्समैन का भी मैं धाकड़ बैट्समैन है, क्योंकि उन्होंने चांस नहीं लिया, सीधा मिला फुल टॉस सीधा उन्होंने 6 में तब्दील किया. हेमेंद्र की गेंद पर, हेमेंद्र की अगली गेंद राइट आर्म ओवर से, ओवर पिच गेंद थी, गेंद बल्ले पे आई नहीं, गेंद गई सीधा डीप मिड विकेट के हाथों में. दूसरा रन लेना चाहते, लेकिन बहुत ही बेहतरीन थ्रो आया है, लेकिन आसानी से 2 रन भागकर पूरा कर लेंगे. और स्कोर हो चुका है 34. आने वाली 2 गेंदें. 34 आणि डगआउट पाहिलं तर आपण आई गावदेवी वैतीपाडाचं थोडंसं टेन्शनमध्ये होतं, पण आता टाळ्यांचा गजर आलाय, पण तो येऊ द्या, कारण जितक्या टाळे येतील तितक्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे, जितक्या टाळे येतील तितक्या ऊर्जा खेळाडूंना मिळणार आहे, कारण त्या टाळ्यांचा आवाज, त्याचा गजर खेळाडूंना एक नवी एनर्जी देऊन जातो. जसं बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माहेर जे म्हणतात ना, तसा टाळ्या इज द एनर्जी ऑफ क्रिकेट. बघा परत एकदा बघूया. पंचाने इशारा येणारच आहे, पण पंच कशासाठी आता रिव्ह्यू घेतात बघूया. बाहेर पडला की काय, नो आहे क्रीजच्या बाहेर पडला की नाही ते पाहतात. वाईट किंवा नो काहीतरी आहे जे पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डीबीएनच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता, रिप्ले दाखवला जातोय. हा चेंडू बाहेर तर आहे, पण फक्त किती बाहेर आहे ते बघूया. ही कमाल आहे डीबीएनची. बघा बॉल ट्रॅकिंग नाही आहे, पण बॉल कुठे आउट ऑफ ट्रॅक गेलाय. क्लोज आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. संतोष पाटील बंधू येतील. बहुत ही क्लोज तरीके से देखा जा रहा है ये, और एक फेयर डिसीजन आएगा, क्योंकि टाइम लग रहा है तो फेयर डिसीजन ही आएगा. हा बरोबर विदिन द लाईन आहे, फक्त पंच इशारा करा वाईड आहे, कारण नव्हता नाहीच आहे. बरोबर वाईटचा आहे, वाईटचा इशारा, कारण पंचांनी तिथे पाहिलंय जस्ट थोडासा इन आहे जो लाईन आहे. बरं तो सुना थोडासा ब्लास्ट झालाय, पण त्याच्यामध्ये आहे. हेलो, तो डिसीजन आ चुका है, वाइट है, क्योंकि लाइन के बाहर गिरेगा तो नो बॉल है, ऐसा कुछ ऐसा नियम रखा गया था, तो लाइन के थोड़ा सा अंदर ही था. तो हेमेंद्र तैयार अपनी अगली गेंद लेकर, उनके सामने है अजय. 2 गेंद 8 रन. हेमेंद्र की अगली गेंद राइट आर्म ओवर से लो फुल टॉस गेंदी से खेल दिया है डीप मिड विकेट पे. धीरज पाटिल एंड धीरज पाटिल. बहुत ही बेहतरीन कैच यहाँ पर धीरज का.
गेंदबाजी पे बहुत ही अच्छी गेंदबाज है हेमेंद्र, और थोड़े से निराश है क्योंकि फुल टॉस गेंद थी। इसे वो चाहते थे कि मैं तब्दील कर दूं 6 में, और अगर ये 6 आता तो एक और अच्छा स्कोर हो जाता फाइटिंग के लिए। लेकिन तारीफ करनी होगी धीरज की, बहुत ही अच्छी फील्डिंग वहाँ पर धीरज की, और बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक मानी जाएगी। 9 रन देकर 3 विकेट हासिल किया है यहाँ पर हेमेंद्र ने। एक षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, विकेट आलाय, पुन्हा एकदा हेमेंद्र सज्ज होईल सॅकेरीला फलंदाज। बॅटला लागला तोडा एक साऊंड तर नक्कीच आलाय। एक धाव या चेंडूवरती पूर्ण, 4 षटकांचा खेळ संपला, पण आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत। दुसरी धाव तर घेताना गडी बाद झालाय। 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्या धावफलकावरती 36 होतील, कारण एक धाव अजूनही ऍड होईल। 36 धावा झाल्यात, 37चा पाठलाग करायचा आहे या 4 षटकामध्ये। 2 टीम कॅप्टन जे क्वालिफाय झालेले आहेत, युवा ग्रुप वाढीव आणि सुमित इलॉन फणसपडा, आपण देखील रेडी राहायचंय। मी निघालो धमाका 2025 के इस अद्भुत घमासान में कॉम्पास में एक विश्लेषक के तौर पर इंटर सुप्रीमो जिन्होंने किया था तुकाराम वाघेला सर है, और ये जो कहानी बहुत इंटरेस्टिंग है। त्यांच्या भन्नाट शैली, सामना अधिक रंगतदार, जबरदस्त आवाज, अचूक विश्लेषणाची विजयी जोडगोळी। आज समालोचनाचा नवा ट्रेंड तुकाराम वाघेला आणि प्रशांत धनंजय यांच्या सुपीक डोक्यामधनं हे सगळं सुचलेलं असेल। आणि प्रवीण, थँक्यू सो मच प्रवीण आणि धनंजय, तुम्ही खूप चांगलं काम करता, कौतुक तुमचं करावं तेवढं थोडंच आहे। आज एक छान कमेंट या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आहे। थँक्यू सो मच, हृदयाच्या अंतकणापासून तुमचे धन्यवाद। नाही, आपण जसं चर्चा करतो DBN वरती, कारण त्या दोन्ही म्हणजे या DBNच्या प्रवासामधले आपण दोघेही सहकारी म्हणजे सोबती आहेत, यांचा झालेला प्रवास आपण पाहिलाय। कारण जसं कोरोनाचा काळ आला होता, बरं सुरुवात केली होती DBN आणि 2 वर्षामध्येच तो कोरोनाचा काळ देखील फेस केला होता, आणि त्या तशा कठीण प्रसंगातनं बाहेर येऊन DBN आता स्वतःला सिद्ध केलं। त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे, आणि या क्षेत्रामध्ये लागणाऱ्या नवीन गोष्टी, नवीन ज्या इम्प्लिमेंटेशन केल्या, मग त्याचं स्कोअरबोर्ड असेल, त्याचं ग्राफिक कार्ड असेल, स्टॅटिक्स असेल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत। पण काल मीच कॉमेंट्रीमध्ये म्हटलं होतं, ज्यावेळेला भारत राऊत आमच्या जोडीनं होतं, बघा इतकं चांगलं करून तरी कधी कधी काय वाटतं की आपल्याला मोठी स्पर्धा मिळत नाही, की मोठी स्पर्धा येत नाही। पण असं तुम्ही समजून चला की तुम्ही प्रयत्न केलाय ना, ते एक दिन यश जरूर येणार। ती स्पर्धा कदाचित तुम्ही जिची वाट बघता ना, त्याची वाट त्यांना तुमची बघावी लागणार आहे। सूर्य, चंद्र आणि आपण बघितलं तर सत्य, आणि चौथी गोष्ट टॅलेंट, या 4 गोष्टी तुम्ही काही क्षणासाठी लपवू शकता, थांबवू शकता, पण त्यानंतर बघा एक वेळ तुमची पण असणार आहे। पण अजूनही मला ती खंत आहे, कारण 24 चेंडू 27 धावा समीकरण तिथेही जाणार आहोत। DBN लाईव्ह ज्या पद्धतीने आता लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत, लवकरच त्यांच्याकडनं एक व्यावसायिक स्पर्धा त्यांना मिळावी, त्याकरता आम्ही प्रयत्न करू। निश्चितच आमची ती जबाबदारी असेल, कारण अगदी
खडतर प्रवास त्यांचा. त्यानंतर धनंजय आणि प्रवीणने केलेली ही सगळी चांगली कामगिरी, अर्थात वेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या अँगल जे कोणी दिलं नव्हतं अजूनपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये, ते आणण्याचा प्रयत्न डिबेन लाईव्हच्या टीमनं या ठिकाणी केला आहे. त्यामुळे इंटरनॅशनलचा फील आणण्याचा प्रयत्न डिबेन लाईव्हने केलेला आहे. अर्थात एका स्टेजपर्यंत ते होऊन पोचलेले आहेत. अजून एक पुढची स्टेप ते देखील एक पायरी त्यांना गाठायची आहे. त्यासाठी आमच्याकडनं देखील तो सकारात्मक प्रयत्न राहील. जसं तुम्ही उल्लेख केला की आपणही आपल्या लेवलला प्रयत्न करणार, त्याच वेळेला बघितलं हा मॅच रंगलेला असताना रंगत येणारच आहे. आणि त्यावेळेला आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवानदादा यांचं देखील आगमन झालं आहे. त्याच जोडीला आपण बघितलं तर मिरागावचे राजा घरत यांचं देखील आगमन या मैदानावरती झाले. दोघांचंही सर आपलं सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती आपलं नारंगी ग्रामीण धमाकामध्ये सहर्ष स्वागत. कृष्णा अपने बॉलिंग मार्फत तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज धीरज पाटिल. खूबसूरत कव्हर ड्राईव्ह, म्हणजे सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा हा फटका असतो जो कव्हर ड्राईव्ह अगदी फ्रंट पुढवरती खेळला. बॅटच्या मधोमध बॅटचा पूर्ण चेहरा दाखवलाय. इथे तुम्हाला चौकार षटकार नाही मिळाला, कारण इथे क्षेत्र आपण बघितलं सेमारिकेवरती एक्स्ट्रा कॉलर क्षेत्ररक्षक कृष्णा नेहमीच ठेवतो, पण फटका अगदी नेत्रदीपक होता धीरजचा. या 2 धावानं त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला चौकार षटकारानं धावा वेगाने वाढतात, जो जसा पेट्रोलचा रेट जसा वाढतोय तसा. पण असा फटका पडला ना, ही कलाकृती होती, हे आविष्कार होता, एक आर्ट होतं. जे कला बरोबर फ्रंटला आले, पोझिशनमध्ये आले होय आणि कव्हरच्या दिशेनं हलक्या हातानं कव्हर ड्राईव्ह खेळला होता. एका बाजूला कृष्णा राऊत, दुसऱ्या बाजूला धीरज पाटील, या दोघांना बरोबर एकाच फ्रेममध्ये आपण पाहतोय. बॅटला लागला शरीरावरती, आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला तर डेंजर होऊ शकतं, धोकादायक होऊ शकतं. फक्त काळजी घ्या खेळाडू. आणि कृष्णा राऊतवरती चर्चा मागेही केली होती. आणि हे मैदान जर पाहिलं ना तर जसं नारंगी होम ग्राउंडवरती खेळतोय, पण कृष्णाचा उल्लेख केला कदाचित वावगं ठरणार नाहीये, कारण या मैदानावरती भरपूर त्याने क्रिकेट केलंय. नारंगीच्या लेदर टीममधनं सीझन टीममधनं देखील कृष्णानं चांगले क्रिकेट या मैदानावरती खेळले. त्याकडे खेळपट्टीचा अनुभव त्याच्या गाठीशी देखील आहे. खरं तर कृष्णा या विकेटवरती आला, नारंगीच्या मैदानावरती आला तर तो अजून भरून जातो, अजून चांगली कामगिरी करतो. त्याचा आत्मविश्वास वेगळा आपल्याला बघायला मिळतो, बॉडी लँग्वेज वेगळी पाहायला मिळते. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. धावफलका दबा 3 आहेत. NCC नारंगी संघासमोर जे आव्हान ठेवले गेले मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुरुवात ते कसे करतात ते देखील पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. कृष्णाचा पुढचा चेंडू, हो संदीप सँडी आपण बघितलं तर संघर्ष करतोय. म्हणजे सँडीला आपण बघितले आक्रमक बॅटिंग करत असताना, मोठे फटके खेळताना, परंतु तो सँडी आज थोडा हरवल्यासारखा वाटतोय. त्याला सुरू सापडणं गरजेचं आहे. कृष्णा त्याचा फायदा घेणं हाही प्रश्न आहे, परंतु धीरज एफर्टलेस बॅटिंग करत असताना सँडी मात्र संघर्ष करतोय. जसं तुम्ही उल्लेख केला, ज्या सँडीची ओळख प्रत्येक एक टेनिस बॉल क्रिकेट जगताला तो नाहीये, पण आज मॅच आहे ना ती ओळख दाखवण्याची. ही संधी, हा मॅच आहे, ही वेळ आहे, आपली झालेली ओळख. म्हणून संघर्ष जसं 3 प्रकारचा असतो ना, त्याच्यातल्या तिसऱ्या संघर्षामध्ये सध्या सँडी बरोबर स्ट्राईक केलेला आहे. कृष्णा राऊत सज्ज होईल. 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत आल्यात. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटची फेस जाणून म्हणून ओपन केले आहेत. गली क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू चालला, सीमारेषेचा बॉल, फिल्डिंग झाले, सुंदर फिल्डिंग. आपल्या टीमसाठी कमिटमेंट महत्वाचं आहे. एफर्ट चांगला होता. काय एफर्ट केलाय उमेश वैती होते, एफर्ट काय होता, जबरदस्त एफर्ट. कारण त्यांना माहिती आहे एक धावेचं मोल, एक रनचं मोल फार आहे, हेही पाहिलंय. दर्जेदार फिल्डिंग आणि खूप चांगला फटका संदीप किणीचा. अर्थात तो या ठिकाणी संघर्ष करतोय फॉर्मसाठी. आणि अशा वेळेला अप्रतिम उमेशची अप्रतिम शतरंज झाले, त्यात काही शंका नाही आहे, त्याबद्दल चर्चा केली. संदीप किणीकडनं खेळला लेट फटका होता, स्टेअर केला, थर्ड मॅनच्या दिशेनं गतीचा वापर केला. इथे ज्याला जे खेळायचं होतं तो खेळला. यापूर्वी ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. इथे 2 धाबा संदीपच्या नावावरती, धापलका धाबा 5. 4 चेंडूचा खेळ झाला. कृष्णा राऊत गोलंदाजी मार्क करते, समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. षटक अत्यंत महत्वाचं आहे. हा फटका पहा, पाहत राहा. संडे तुमच्यासाठी मावळणाऱ्या सूर्याला, उगवणाऱ्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमा पार, षटकार. गेला नमस्कार. चेंडू सीमारेषा पार गेला. हा सँडी आहे, जी ओळख आहे. आयुष्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एकदा ओळख निर्माण करा आणि झालेली ओळख कायम ठेवा. ही ओळख आहे सँडीची. तो फटका खेळलाय, षटकार.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जागा करून खेळायचा होता पॉईंट मध्ये, जोपर्यंत कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल फील्ड करेल. त्या षटकांना धावा थोड्याशा वेगाने गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 12. पहिल्या 3 चेंडूवरती आल्या 3 धावा, नंतरचे 3 चेंडूवरती आहेत 9 धावा आल्यात. त्याच्यामध्ये एक षटकार सँडीची ओळख दाखवणारा, ओळख कायम ठेवणारा षटकार. पहिले षटक 12 धावांचं 18 धावांचा 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये करायच्या 25 एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025 क्वालिफायचा मॅच सुरू आहे. कंपॅरिझन बघा, पहिल्या षटकाचा खेळ संपला होता वैतीपाडा 14 नारंगी 12 बरोबर समान आहे. एक ऐकूया धून आणि येऊया 18-25. दोन संघादरम्यान बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व. वैतीपाड्याचा युवराज आता मैदानावरती दाखल झाला गोलंदाजी करण्याकरता. दुसऱ्या बाजूला सँडी आशेचा किरण असणाऱ्या ज्या पद्धतीने त्यानं स्टेअर केला, त्यानंतर एक लॉफ्ट केला होता डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या दिशेने षटकार. 8.33 ची सरासरी. युवराज गोलंदाजी मागवरती. पहिला चेंडू मोठा रनअप आहे. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्या बाजूला बळत आहेत, हात करतात, समांतर धावा येतात, अवांतर. समीकरणाचा जर विचार केला उर्वरित 18 चेंडूंचा खेळ जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू पहिला थोडंसं अँगल बनवण्याचा प्रयत्न केला. क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताळला होता युवराजला मी एक 3-4 वर्षा अगोदर पाहिलं होतं, ज्यावेळेला सेंट झेवियरच्या मैदानाच्या त्या पाठीमागे एक स्पर्धा होती महाराष्ट्र बॉईजची. त्यावेळेला अर्नाळ्याच्या अगेन्स्ट केलेला खेळ पाहिला होता. त्यावेळेला एक यंगस्टर म्हणून तो समोर झाला होता, पण समोर सँडी आहे. धमाका होणार आणि सँडीने केलाय धमाका. मिड विकेट सीमारेषा पार. अजून एक दिमागदार षटकार. झालेली आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे. अप्रतिम मॅच आहे. आता युवराजनं सातत्यानं स्ट्राईक देखील केलेलं आहे, परंतु सूर सापडलेला सँडी जास्त केलंय कारण ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न आहे. ब्रेक गोलंदाजी युवराजची ताकद आहे, खूप चांगली गोलंदाजी करतो. आणि मगाशी त्याचा उल्लेख केला, मी त्याला 4-5 वर्षापूर्वी सपाळ्यामध्ये पाहिलं होतं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. त्यानं नेहमीच वैतीपाड्या संघासाठी शानदार कामगिरी केली. रिक्वायर्ड रेट 7च्या खाली आलाय, याचा अर्थ आता नारंगी संघ कमबॅक करतोय आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला युवराजही करतोय. संघाची धावसंख्या 19 धावा धापलकावरती आहेत. जास्त एफर्ट लावतोय. दिशा भरकडली थोडीशी. एक्स्ट्रा एफर्ट जास्त जो रिलीज ऑफ द डिलिव्हरी. तुम्ही त्या बरोबर क्रीजच्या कोण्यात जातात गोलंदाजी करताना बघा, त्या क्रीजच्या कोण्यात जरूर जातात, पण रिलीज ऑफ द डिलिव्हरी कदाचित खांदा लवकर खाली येतोय आणि तो खांदा खाली असताना डाऊन द विकेट जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. आणि तुम्ही चेंडू लँड करत असताना मिडल किंवा लेग स्टंपला करता, जो तुम्हाला करायचं वेगळ्या ठिकाणी तो प्रयत्न या ठिकाणी होतोय, पण त्याप्रमाणे चेंडू पडत नाही. 20 धाबा दाबलकावरती युवराज राईट अप ओव्हर द विकेट. अकुंठ पदा चेंडू भीर काऊन दिलाय. चेंडू भीर सीमारेषा पार. सँडीच्या बॅट मधनं षटकार. ज्यावेळेला चाचपडत होतो त्यावेळेला आपण प्रशांत चांगला उल्लेख केला. असा सँडी नाहीये हा जो सँडी आहे ना, ही टेनिस बॉल क्रिकेटला ही ओळख आहे सँडीची. आक्रमक खेळणं, अटॅकिंग खेळणं आणि कायम गोलंदाजावरती दबाव ठेवणं हे केलेलं आहे. या षटकामध्ये आलाय हा दुसरा षटकार. स्कोर 26-26. आता सँडीला सुरू सापडलाय. युवराज कमबॅक करणार का हा प्रश्न आहे. 21 मध्ये येतोय. 7 चेंडूने सामोरं केलाय. धापलका धाबा 26. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज युवराज. आई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो की लेग स्टंप वरून जातो ते देखील पाहूया. अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना बॅट्समन संदीप 21 धाबांवरती. षटक क्रमांक 2. 26 धाबा दाबलकावरती आहेत. थोडंसं विधीन बरोबर त्या इशारा तरी झाला होता, पण त्या बरोबर लेग स्टंपच्या जस्ट बाजूनं
हा चेंडू जातोय 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये करायच्या त्या 11 धावा. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की आता युवराज कमबॅक करणार, पण कमबॅक करण्यासाठी काय करावं लागणार, त्याला विकेट घ्यावं लागणार. आणि विकेट कोणाचा, तो सँडीचा. तो जर विकेट आला तर मात्र मॅच येऊ शकेल. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना थोडासा जागा बनवून खेळलाय, जागा बनवली, जगह मिलती नहीं, जगह बनानी पड़ती है. हा वेगळा आविष्कार आहे सँडीचा, वेगळा सँडी आहे जो ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह, चौकार. काय तेरा चेंडू 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. सँडी पोचलाय 25 वरती. पाव शतक त्याचं पूर्ण झालेलं आहे. पायावरचा चेंडू आहे आणि अगदी पायचीच्या रूपानं फलंदाज बाद. सँडीची खेळी संपुष्टात, पण त्याला जे करायचं होतं त्याने केले. 25 धावांची खेळी, 10 चेंडूमध्ये त्याने 25 धावा आणि सूर सापडलेला आता सँडी बाद झाला. त्याच्यासाठी मात्र एक गोष्ट मला बोलावी लागेल, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अळलं नाही. शेवटी पानानेही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरनं सोडलं नाही. संघर्षपूर्ण इनिंग राहिली, सुरुवात खराब पण 25 धावा, पाव शतक त्याच्या बॅट बाद झालंय. नारंगीची गाडी पटरीवर आलेली आहे. 25 धावा करून सँडी बाद. आता धीरज पाटील पण आलाय रंगात. धीरज पाटील मागे बरेच चेंडू तो नॉन सेकंडला उभा होता, सँडीची बॅटिंग पाहत होता, पण आता ती बॅटिंग झाले, आता धीरजची बॅटिंग आले. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या ठिकाणी युवराजला पाहिलं, त्यानंतर कृष्णाला पाहिलं. 2 डावखुरे गोलंदाज आहेत. वैतीपडा आपण पण चांगले खेळलात. नरंगी आपल्या घरच्या मैदानावरती आज सँडीनं सापडलेला सूर. धीरजनं आपलातून बॅटिंग केली. विराटच्या 13 धावा 5 चेंडूमध्ये. ओंकार बैतीबा 8 धावा 10 चेंडूमध्ये.